खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट, त्या प्रकरणात मला अडकवण्याचा कट होता। भाजप आमदार सुरेश धस यांचा एका मुलाखतीत सगळ्यात मोठा आरोप। बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन तर कराडला स्पेशल ट्रीटमेंटही दिली जाते। सुरेश धस यांचा कराडवर आणखी एक आरोप। बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर तिघांना नाशिकच्या जेलमध्ये हलवलं। अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई याला पाठवण्यात आल्याची माहिती। कळंबमधील मनीषच्या बिडवे हत्या प्रकरण, संतोष देशमुखांचे बंधू कळंब पोलिसांची घेणार भेट। धाराशिवमधल्या कळंब शहरातील मनीषच्या बिडवे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक। रामेश्वर भोसलेला कळंब इथं पोलिसांनी केली अटक। अभिनेते सयाजी शिंदे यांनी मसाजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची घेतली भेट। कुटुंबियांची काळजी होती म्हणून भेट घेतल्याची सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईतील 93 सालच्या साखळी स्फोटात टाळा कोर्टाचा मोठा निर्णय। मेमन कुटुंबाच्या 14 स्थावर मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचे आदेश। राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। बीड, जालना, कराडसह अनेक ठिकाणी झालेल्या पावसानं गव्हासह अनेक पिकांचं केलं मोठं नुकसान। उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागानं 18 डॉक्टरांना बोगस ठरवत दाखल केले गुन्हे। बोगस डॉक्टर असल्याचं म्हणत कारवाई, तर कागदपत्र न तपासता कारवाई करण्यात आल्यानं डॉक्टरांनी केला विरोध। नाशिकहून अयोध्येला जाणाऱ्या विमान सेवेला सुरुवात। 31 मार्च मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांकरता कनेक्टिंग विमान सेवा सुरू। नाशिककरांमध्ये आनंद। राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ। मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी 6% वाढ। घर खरेदी करणाऱ्यांना बसणार फटका। अंशी वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचं आंदोलन सुरू आहे, तर वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आलाय। संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन आता अंतिम टप्प्यात असून 4 एप्रिलला अधिवेशनाची सांगता होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक याच अधिवेशनात मंजुरीसाठी येणार असं नुकतीच जाहीर केलं होतं। सूत्रांच्या माहितीनुसार वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या प्रति अध्ययनासाठी खासदारांकडे पाठवण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे विधेयक बुधवारी लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाला संयुक्त संसदीय समितीमध्ये केलेला आक्रमक विरोध पाहता लोकसभेत देखील यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे। याच्यावरती नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, अपना दल हे जे या सरकारमधले मित्र पक्ष आहेत मोदींचे, त्यांनी आपली भूमिका आधी जाहीर केली पाहिजे। जनता दल युनायटेड, तेलुगू देशम, चिराग पासवानचा लोक जनशक्ती पक्ष, अपना दल असे अनेक पक्ष आहेत। त्यांनी या बिलासंदर्भात आपलं मत व्यक्त आधी करावं, मग आम्ही आमचं मत व्यक्त करू। की वक्फ बोर्ड जे काही आहे त्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या मात्र निर्मूलन करायला पाहिजे, याबद्दल कुणाचंही मत नाही ना, कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही। पण उगाच भ्रम पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून एक पुन्हा द्वेषाची जी भिंत उभी करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं करते ना, त्यांना नमनच करायला पाहिजे। आता सौगाते मोदी झालं, आता सौगाते काय वक्फ बोर्ड बिल, वा वा। तर वक्फच्या प्रॉपर्ट्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे जे काही लीडर आहेत आणि मुस्लिम संघटनांचे जे लीडर आहेत, मी नाव नाही घेणार, पण जे काँग्रेसचं नेतृत्व करतायत अशा लोकांनी त्या ठिकाणी लॉजिंग, बोर्डिंग, थिएटर्स काढलेले आहेत आणि त्या प्रॉपर्ट्या हडप केलेल्या आहेत। आणि यांच्या
ताब्यातील या सर्व संस्थानं आता खालसा होतील आणि गरीब मुस्लिम व्यक्तीला, त्या परिवाराला याचा फायदा होईल या भीतीने लोकांमध्ये गैरसमजुतीचं वातावरण हे लोक करत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे या विधेयकाच्या विरोधात आता मुस्लिम संघटना आक्रमक झालेल्या आहेत, ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. काय अपडेट? संसदेच्या लोकसभेचे कामकाज समिती जी आहे त्या कमिटीने आज नुकतीच बैठक झालेली आहे आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे की उद्या 12:15 वक्फ सुधारणा विधेयक हे लोकसभेत मांडण्यात येईल. साधारणतः 8 तास या विधेयकावरती चर्चा होईल अशा प्रकारची मंजुरी या बैठकीत देण्यात आली आहे. बैठकीच्या सुरुवातीला प्रचंड गोंधळ झाला, त्यामुळे जर बघितलं तर विरोधकांनी BSC ज्याला बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी म्हणतात त्याचा सभात्याग केला आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वक्फच्या संदर्भात उद्या 12:15 चर्चेला सुरुवात होईल लोकसभेमध्ये. यापूर्वी जर बघितलं आपण तर साधारणतः 14 सुधारणा ज्या आहेत या JPCनी केलेल्या आहेत. आपल्याला माहित असेल की संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली होती वक्फच्या संदर्भात. जेव्हा लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं त्यावरती प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर ते विधेयक JPCकडे गेलं, संयुक्त संसदीय समिती, आणि त्यानंतर साधारणतः 3 महिन्याच्या चर्चेनंतर हे विधेयक पुन्हा एकदा आता नवीन त्याच्यात काही सुधारणा करून साधारणतः हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. साधारणतः देशभरात जर बघितलं तर 90,000पेक्षा जास्त याचिका या संदर्भात या विविध कोर्टांमध्ये आहे. त्यामुळे त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याकरता उद्या 12:15 याच्यावरती लोकसभेमध्ये यावरती चर्चा होणार आहे. स्टुडिओ. बरं प्रशांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. त्वरित बातम्या. पुण्याच्या राजगुरुनगर इथल्या पाण्याच्या टाकीवर चढून 2 तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. भरमसाठ करवाढी विरोधात 2 तरुणांनी आंदोलन करत करवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी इथं गायरान जमिनीच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले. काही लोक गायरान जमिनीच्या खरेदी विक्री करत असल्याचा आरोप करत जमिनीचं संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. पाण्याच्या टाकीवर चढत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. नाशिककरांकरता आनंदाची बातमी आहे. नाशिकहून अयोध्येला विमानसेवा सुरू झाली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांकरता कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे. उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील 18 डॉक्टरांची कागदपत्रं न तपासताच त्यांना बोगस ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सगळी कागदपत्रं असतानाही पालिकेनं कारवाई केल्यानं डॉक्टरांनी निषेध केला. जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे जळगावच्या भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरात परिसरातील शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा हातात झाला. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलत असताना आता पालिकेच्या या शाळा सौर ऊर्जा निर्मितीची नवी केंद्र म्हणून उदयाला येतात. डोंबिवलीतील पाथर्ली इथल्या आचार्य भिसे गुरुजी ही 62 क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक इथल्या एका विवाहित महिलेनं अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलं, आत्महत्या केली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. माहेरून पैसे आणण्याकरता वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास तिला दिला जात होता. मारहाण तिला केली जात होती. पतीसह सासू सासऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. अहिल्यानगर जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्ज मर्यादा 30,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर जिल्ह्यातील नरखेड नगर परिषदेमध्ये जलपुरवठा व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटींमुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय. दूषित पाण्यामुळे नरखेड शहरातील लहान मुलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये गोल्डन जॅकल अर्थातच कोल्ह्याचं दर्शन झालंय. यावेळी वनविभागानं कोल्ह्याला पकडलं. तो जखमी अवस्थेत आढळला. त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत. बुलढाण्यामध्ये 25 ते 30 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसवर अचानक एका व्यक्तीनं हातोड्याच्या साह्यानं हल्ला केला. बसच्या काचा फोडल्या. भयभीत झालेले प्रवासी त्यामुळे गोंधळून गेले. यावेळी बस फोडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस जागची हलवणार नाही असा आक्रमक पवित्रा चालक वाहकांना घेतला. नमस्कार. आता आम्ही अंजली ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही 2008 पासून फिरतोय. भरपूर ठिकाणी फिरलो. कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही.
आणि अंजली ताईंकडं आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची. माझं तर म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही, कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही. अहो त्याने ना मला सांगा, धनंजय मुंडे सारखा माणूस, आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही, किंवा हा राजू सोनवणे माझा चुलत भाव आहे. अशा आमच्या 8 भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे हा किती मोठा गरिबांनो अन्याय आहे तुम्ही सांगा. आणि जे शंकर मारुती रौंदळ, माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती. मग आता ती आजीने घाण ठेवली, मग आता यांच्या चुलत्यांनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला, तर माझ्या वडिलांनी ते खरेदी खत करून घेतलेलं आहे. खरेदी खत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं, आसखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात, नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या 9व्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली. मी 9व्या वर्षापासून घुंगरं बांधली. लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं, खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हाल काढून या पोपट घनवटनी या राज घनवटनी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या. ताई नको नको झाले सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं, ती जमीन नसलेली बरी. और इतकी त्याला शेती आहे ताई, आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट घनवट राज घनवटची. आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे, पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची की ती टोळी आहे ना, त्यांच्या टोळीतलाच पोपट घनवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला. ताई पोपट घनवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नावावर करतो, मग स्वतःच्या नावावर करून घेतो. ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी, त्याचा पोपट घनवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई. मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट घनवटला, आमच्या गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून. आणि असं आहे ना, असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई. खरंच याचं आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने. इतका कंटाळा आला ताई, आता सणच व्हायना झालं बघा. अहो आम्ही 1-1 रुपया कष्ट करायचा, मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आता इथं आलीये. तुम्हाला ना वाटलं तर तुम्ही माझी चौकशी करा. माझे ना लेकरं बाळा ताई, मला आहे ना 10 बाय 10चे घर आहे राहायला. माझ्या घरामध्ये मी असले, माझी फॅमिली असली, पाहुणा आला तर बसू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे. आम्ही आज 2 करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी आहे. कसं जगायचं कसं आता लोकांनी